नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, पर्यटन हा सर्वांच्याच आवडीचा विषय आणि जर तुम्ही कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर आजची ही मुलाखत नक्की पहा. परफेक्ट डेस्टिनेशन, परफेक्ट आयटिनरी आणि परफेक्ट बजेट या तिन्ही बाबींचा समतोल असेल तर पर्यटनाचा आनंद हा वेगळाच असतो. आज आपण पर्यटन क्षेत्रामध्ये 11 वर्षाहून अधिकचा अनुभव असलेले आणि सत धम्म टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक अभिजित शामराव भोसले यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. अभिजित सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार मॅडम. प्रेक्षक हो, अभिजित भोसले यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर UPSC आणि MPSC साठी देखील त्यांनी तयारी केली आहे. संस्थापक शामराव भोसले सर यांनी भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची स्थापना केल्याच्या नंतर त्याचा पूर्ण कारभार हा अभिजित सरांच्या स्वतःच्या खांद्यावर त्यांनी घेतला. या क्षेत्रातला काही अनुभव नसताना सुद्धा त्यांनी आजपर्यंत वर्षाला जवळपास 100हून अधिक ग्रुप टूर्स अरेंज केलेले आहेत. तसंच भोसले टूर्स कंपनीचं नाव हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात पसरवलंय. आणि आज आपण अभिजित सरांकडून टूर संबंधित महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करणार आहोत. अत्यंत आवडीचा विषय आहे पर्यटनाचा. याविषयी तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी आज इथे आलेले आहेत. पण सुरुवातीलाच मला विचारायचं की संपूर्ण जी तुम्ही कंपनी स्थापन केलेली आहे त्या कंपनी स्थापन करण्यामागे तुमचा उद्देश काय आहे? मॅडम, जसं तुम्ही बोलले की सद्धम्म हॉलिडे आणि भोसले टूर कंपनी ही आज जवळपास 11 वर्ष झालेले. माझ्या वडिलांनी ही सुरुवात केली ती. माझे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांना वेळ पुरेसा मिळत नसल्यामुळे त्यांनी हा कारभार माझ्या हाती सोपवला. मी सर्वात पहिले माझे वडील बुद्धगया धम्म यात्रा करत होते. मी 2014 नंतर बुद्धगया धम्म यात्रा ही सुरुवात केली. त्यानंतर मी आज देशात नाही तर विदेशात टूर न्यायचा हा माझा प्रयत्न चालू झाला. आपल्या देशातील आणि आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी कमी खर्चामध्ये ही टूर करावी हा आमचा उद्देश आहे. आणि जनतेला पैसा हा सर्वच जनतेकडे नसतो. कमी पैशामध्ये त्यांना देश विदेश फिरून आणावं हा आमचं ध्येय आहे. कारण की प्रत्येकाला देश विदेश फिरायची आवड असते, पण पैशाच्या अभावी त्यांना फिरता येत नाही. त्यामुळे आमचा हा हेतू झाला आहे की आपल्या जनतेला कमी खर्चामध्ये, असं नाही की कमी खर्चामध्ये कशी पण सोय द्यायची, कमी खर्चामध्ये अतिशय उत्तम सोय देऊन त्यांना पूर्ण देश आणि विदेश हे भ्रमण करायचा आमचा हा महत्त्वाचा उद्देश आहे. खूप चांगला उद्देश आहे तुमचा. पण तुमचं शिक्षण बघता तुम्ही MPSC UPSC ची तयारी देखील करत होता, पण या क्षेत्राकडे कसं काय वळलात मग? बरोबर आहे मॅडम. जसं तुम्ही सांगितलं, मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर MPSC UPSC ची तयारी करत होतो. जसं मी तुम्हाला बोललो की वडिलांनी हा कारभार घेतलेला होता. ते त्यांच्या मित्रांना घेऊन हा टूरला जात होते. आणि त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की दादा तू एखादी टूर करून बघ. पण ह्या टूर मी 2014 मध्ये वडिलांनी एक मला धार्मिक टूर करायला दिली. ती मी मोठ्या प्रमाणात सक्सेस केली. मोस्टली मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर UPSC MPSC ची तयारी असल्यामुळे मला ह्या टुरिझम मधलं काही ज्ञान नव्हतं. पण परंतु जसं मला मी पहिली टूर सक्सेस केली. पहिली टूर एवढी सक्सेस केली मॅडम की मी कोणत्या प्रकारचा नफ्याकर मी जास्त प्रमाणात बघितला नाही. पहिल्या टूरमध्ये मला लोकांना कशा प्रकारे आपण धार्मिक ठिकाणं दाखवून कशा प्रकारे त्यांना खुश करता येईल हा आमचा उद्देश होता. त्या उद्देशाने मी त्यांना घेऊन गेलो. त्याच्यानंतर मी ही आवड तयार झाली. मोस्टली हे मी MPSC UPSC ची तयारी करत असताना पण मी एकदा टूर लोकांना घेऊन गेल्यानंतर मला आवड निर्माण झाली. ह्या आवडीतून मला अजून आवड देश आणि विदेश भ्रमण करायची आवड निर्माण झाल्यामुळे मी ह्या टुरिझममध्ये सेक्टरमध्ये मी हे पडलो. एकंदरीत हा आवडीचाच विषय आणि आपोआप आपण जर एका टूरला गेलो तर आपोआपच टुरिझमची आपल्याला आवड निर्माण होते. सर, भोसले टूर्स आणि ट्रॅव्हल्स तर्फे आपण कोणकोणत्या टूर्स अरेंज करतो आणि जसं तुम्ही मगाशी देखील म्हणालात केवळ महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर विदेशात देखील करता, तर एकंदरीत संपूर्ण ठिकाणच्या टूर्स कशा पद्धतीने अरेंज करता? बरोबर मॅडम. मी पहिले सुरुवातीला धार्मिक टूर केली. त्याच्यानंतर लोक माझ्याकडे कस्टमर आल्यानंतर ते मला बोलायला लागले की तू धार्मिक टूर बरोबर दुसरे पण टूर कर. त्यानंतर मी देशात म्हणजे देशामध्ये जेवढे पण ठिकाणे, केरळ आहे, राजस्थान आहे, हैदराबाद आहे, गोवा आहे, लेह लडाख आहे, काश्मीर आहे, मनाली आहे, हे इंडियामधले जेवढे पण ठिकाणे त्या ठिकाणांची मी टूर अरेंज करतोच. त्याच व्यतिरिक्त मी देश विदेशामध्ये माझ्याकडे देश विदेशामध्ये सर्वात स्पेशल टूर आहे. दुबई, अबुधाबी ही माझी स्पेशल टूर आहे. त्याच्यानंतर थायलंड, मलेशिया, सिंगापूर, भूटान,
सिक्कीम, दार्जिलिंग ह्या पण आहे. त्याच्यानंतर आपण श्रीलंका, हे माझ्या विदेशातल्या प्रमुख टूर आहे. ह्या मी प्रमुख टूर मानला जातो. सध्या बघायला गेलात तर मार्केटमध्ये अनेक टूर्सच्या कंपन्या आहेत. लोकांकडनं पैसे उकळतात जास्तीचे, स्वतःचा जास्तीत जास्त नफा करून घेतात आणि बाहेर देशामध्ये गेल्याच्या नंतर तितकी चांगली सोय देखील ते उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा असतो तो विश्वास. तुम्ही तुमच्या कंपनीच्या मार्फत पर्यटकांचा विश्वास कसा जिंकलात, काय सांगा? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम. विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. कारण की माझं मेन ऑफिस हे नाशिक आहे. आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात, पण मोस्टली आमच्याकडे जो क्लायंट बेस आहे 70% हा मुंबईचा आहे. मोस्टली आमचं नाशिकला ऑफिस आहे, पण 70% क्लायंट मुंबईचा आहे. पण एक विश्वास म्हणजे नाशिकचा व्यक्ती, त्याचं मेन ऑफिस नाशिकला आहे, कसं विश्वास संपादन करायचं. जेव्हा पण आम्ही मॅडम टूरला जातो तर विश्वास ह्या प्रकारे संपादन करतो. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही टूर केला तर लोकांना हेच सांगितलं, पहिले तुम्ही टूरला या, त्यानंतर आम्हाला अमाऊंट द्या. म्हणजे असं नाही की अमाऊंट पहिले द्या त्याच्यानंतर टूरला. पहिले आमच्या टूरला या, टूरमध्ये आमची सर्व्हिस बघा, आमचं राहण्याची व्यवस्था बघा, आमचे टूर लीडर बघा, त्यानंतर तुम्ही ही व्यवस्था बघा की ह्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला काही कमतरता पडते का. टूर नाही आवडली तर आम्ही पहिल्या विश्वासात लोकांना सांगितलं की तुम्हाला टूर नाही आवडली तर तुम्ही दिलेली रक्कम ही परत घ्या. कारण की विश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आम्ही टोटल 2014 पासून तर 2024 पर्यंत ह्या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये विश्वास एवढा मोठ्या प्रमाणात संपादन केला आहे की आम्हाला कस्टमर बेस मॅडम जो आहे ते कस्टमरच आम्हाला कस्टमर देतात मोठ्या प्रमाणात. कारण की एक व्यक्ती जर टूरला जाऊन आला तो 10 लोकांना सांगतो की भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर एकदा टूर करून बघा, ती तुम्हाला घरच्या सारखी वाटते. ह्या प्रकारे आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला. म्हणजे तुमच्या कामाची पोचपावतीच तुम्हाला अशा माध्यमातून मिळतीये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या टूर्स अँड ट्रॅव्हलच्या कंपन्या आहेत, फ्रँचायझीज आहेत. या संपूर्ण महाराष्ट्रातील इतक्या कशा पद्धतीने तुम्ही हँडल करता कंपन्यांचं कामकाज? बरोबर मॅडम. मेन जसं मी तुम्हाला सांगितलं की मेन ऑफिस आपलं नाशिक आहे, पण आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 350+ फ्रँचायझी आहे. फ्रँचायझी म्हणजे आम्ही लोकांना घरून काम करायची एक सुवर्ण संधी दिली, रोजगार निर्माण केलेला आहे मॅडम. जसं तुम्ही पार्ट टाइम हा बिझनेस, पार्ट टाइम एजन्सी किंवा फ्रँचायझीचं काम आपण करू शकता की कंपनीने महाराष्ट्रात किंवा जिल्हा किंवा शहरात एक प्रकारची त्यांना फ्रँचायझी देऊन घरून बसून एक काम दिलेलं आहे. कारण की तुम्ही कस्टमर दिला तर कंपनीचा जो मोबदला आहे त्याच्यातलं तुम्हाला काही ना काही आम्ही देऊ शकतो आणि तुम्ही कंपनीचं काम तुम्ही घर बसल्या करू शकतो. आणि कोणती फ्रँचायझी दिली मॅडम आम्ही, कोणतेही निरशुल्क दिली, कोणत्या प्रकारच्या आम्ही त्यांच्याकडून मोफतमध्ये आम्ही ही फ्रँचायझी आम्ही त्यांच्याकडून दिलेली आहे. आणि त्यांना त्यांच्या पार्ट टाईममध्ये हा तो त्यांचा बिझनेस किंवा फ्रँचायझीचं काम करू शकता. असं काही नाही की तुम्हाला एक जॉब आहे हाच जॉब करू शकतो, त्या जॉब व्यतिरिक्त तुम्ही हा पण तुम्ही एक फ्रँचायझी म्हणून तुम्ही कंपनीसोबत काम करू शकता. फ्रँचायझी जे आम्हाला कस्टमर देतात ते आमचं नाशिक मेन ऑफिस असल्यामुळे आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ते आम्हाला कंटिन्यू आज कोणते सीटं जमा झाले, आज ह्या टूरचे किती सीटं बुकिंग झाले, कंपनी त्यांना सर्व गोष्टीची प्रोव्हाइड करते. म्हणजे कंपनी त्यांना प्रचार करण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी कंपनी सर्व मोफतमध्ये त्यांना देत राहते. त्यानुसार ते आपल्या एरियामध्ये व्हॉट्सअप झाले, फेसबुक झाले, डिजिटल मार्केटिंग झाली, ह्या प्रकारे प्रचार करतात. आणि त्या प्रचारातून आम्हाला सीटं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रचार होऊन ते आम्हाला सीटं देत असतात. आता सध्याच्या घडीला महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशभरातील अनेक प्रेक्षक आज आपला हा कार्यक्रम पाहतायत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांना देखील पडला असेल की कोणाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुमच्याशी कसा संपर्क साधायचा? बरोबर, जसा खाली दिलेला नंबर आहे त्या नंबरशी आपण संपर्क करू शकता. कोणाला आपल्याला घर बसल्या बसल्या काही जॉब, काही काम करायची इच्छा असेल तर आमच्याशी फ्रँचायझीसाठी संपर्क करा. कारण की जी फ्रँचायझी हा तुमचा पार्ट टाईम आहे, तुम्हाला फुल टाईम काहीच द्यायचा नाही आहे, हा पार्ट टाईम तुमचा जॉब राहील. त्याच्यामुळे आमच्याशी तुम्ही जरूर संपर्क करा आणि याच्यातून तुम्हाला आनंद पण मिळेल आणि याच्यातून लोकांचे आशीर्वाद पण आम्हाला भेटत असतात. नक्कीच. जसं तुम्ही मगाशी म्हणाला की तुमच्या वडिलांनी ही संस्था सुरू केली, ही कंपनी सुरू केली, त्यानंतर मग तुम्हाला आवड निर्माण झाली आणि मग तुम्ही या फील्डमध्ये आलात आणि तुम्ही एक स्वतःची एखादा नवीन टीम देखील तयार केलेली. ती मॅनेजमेंट टीम किती आहे आणि त्यांचा संपूर्ण कारभार कसा सुरू असतो? संपूर्ण मॅडम जसं सांगितलं 2014 पासून सुरुवात केली. तेव्हा मी स्वतः टूरला जायचो आणि सर्व टूरची मॅनेजमेंट मी स्वतः करायचो. आज जवळपास कंपनीकडे 35 लीडर आहे. कंपनीत 35 लीडर, त्याच्यानंतर आपलं मॅनेजमेंट टीम वेगळी आहे, टूर लीडर वेगळे, त्याच्यानंतर मार्केटिंगची टीम आपली वेगळी आहे. टोटल आम्ही टूर लीडर हे टोटल 35 लोक मेंबर असल्यामुळे आम्ही टूरला कंपल्सरी
ग्रुप बरोबर लीडरच पाठवतो. विदाऊट ग्रुप आम्ही लीडरशिवाय पाठवत नाही, कारण की ग्रुप लीडर सोबत असला तर टूर सक्सेस होती. कारण की कंपनीला मी आता कंपनीत असतो किंवा ऑफिसला असतो, मला कोणत्याही कस्टमरचा कधी कॉल येत नाही, कारण की आमचे ग्रुप लीडर एवढे ॲक्टिव्ह आहे. त्या ॲक्टिव्हने ते लोकांना एवढे खुश करत असतात. टोटल आमची मॅनेजमेंटची 35 लोकांची टीम, आम्ही प्रत्येकाला काम वाटून दिलेले आहे. प्रत्येकाचं काम कशा पद्धतीने करायची. जसं केरळची टूर आहे, केरळच्या टूरला केरळचा स्पेशल लीडर आहे तोच जाईल. जशी थायलंडची टूर आहे, थायलंडच्या टूरला जो स्पेशल लीडर आहे तोच जाईल. दुबईची टूर आहे, दुबईला जो स्पेशल लीडर आहे तोच जाईल. त्या व्यतिरिक्त आम्ही कोणत्याही लीडरला दुसऱ्या लीडरला पाठवत नाही. अशी आमची मॅनेजमेंट टीम चालते. सुरुवातीच्या 4-5 वर्षात जर चालू झाल्यानंतर मॅडम मी स्वतःच बघायचो, पण 2014 पासून तर 2024 ह्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला लोकांनी खूप आशीर्वाद दिल्यामुळे आज एवढी मोठी 35 लोकांची टीम आमची तयार झालेली आहे. वा, खूप चांगलं वाटतंय तुमच्याकडून हे ऐकायला. स्वतःची एक तुम्ही टीम तयार केलेली आहे. 11 वर्षाचा प्रवास किती खडतर होता हे देखील आपल्याला पुढे ऐकायचं आहे. पण आता जसं आपण मगाशी म्हणाल की बाजारामध्ये अनेक टूर्स अँड ट्रॅव्हलच्या कंपन्या आहेत, पण तुम्ही त्या सगळ्यांपेक्षा जास्त पर्यटकांचा विश्वास जपलेला आहे. तर ह्या इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये आपली टीम, आपली जी कंपनी आहे तिचं वेगळं पण असं काय आहे? जसं मॅडम तुम्हाला सांगितलं, कस्टमरच आम्हाला कस्टमर बेस देतो. कस्टमर बेस केव्हा देतो? जो कस्टमर पहिला गेलेला असतो तो खुश होऊन येतो किंवा तो स्माइली होऊन येतो, त्यानंतर कस्टमर देतो. आज मार्केटमध्ये भरपूर टूर आहे, पण आमचं वेगळं पण हे की टूरमध्ये गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था देतो, फ्लाईट देतो, ट्रेन तिकीट देतो, त्याच्यानंतर हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था देतो, बस देतो, ट्रान्सपोर्ट देतो, त्यानंतर त्यांच्याबरोबर एक गाईड पण असतो. पण आमचे लीडर असे ॲक्टिव्ह आहे मॅडम की ॲक्टिव्हपणामुळे कस्टमरला त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल कशी निर्माण होईल हे कार्य करत असतात. टूरला गेल्यानंतर प्रत्येक आमचा लीडर आहे जो ॲक्टिव्हिटी घेतो प्रत्येकाची. जेवढा टाईम आपला फ्री टाईम आहे त्या फ्री टाईममध्ये ॲक्टिव्हिटी, जसा प्रवास आहे आपला, प्रवासामध्ये लोकांना कसं करमणुकीचे साधन निर्माण करू शकतो हे आमचे लीडर तयार करतात, ते देतात. त्याच्यानंतर डान्स झाला, एन्जॉयमेंट, करमणुकीचे गेम झाले, जोकिंग झाल्या, ह्या ॲक्टिव्हिटी आम्ही लोकांना पोचवतो. काही लोक आमच्याकडे मोस्टली क्लायंट जो मॅडम आहे तो सिनियर सिटीजन आहे, अबाउट 60 to 80. मोस्टली ह्या लोकांना आम्हाला लहान मुलांसारखं सांभाळायला लागतं. म्हणजे जसं लहान पोरांची काळजी घ्यायला जाते तशी त्यांची काळजी घ्यायला लागते. कारण की डायबिटीजवाले पेशंट असतात, त्यांना टाईम टू टाईम जेवण, टाईम टू टाईम त्यांना मेडिसिन देणं हा आमचा एक उद्देश असतो. कारण की त्यांना टाईम टू टाईम सर्व गोष्टी भेटल्या पाहिजे. आमच्याकडे क्लायंट बेस असा आहे की मॅडम ते कधी नाचले नव्हते, म्हणजे ह्यापूर्वी कधी नाचले नव्हते, कधी त्यांनी ड्रेस घातले नव्हते, पण आमच्या टूरमध्ये येऊन ते नाचायला लागले. आम्हाला बोलायला लागलं की आम्ही कधी आमच्या संसारात होतो, आमच्या फॅमिलीमध्ये होतो, कधी आम्हाला कधी नाचायला भेटलं नाही, पण तुमच्या टूरमध्ये गेल्यानंतर तुमच्या लीडरने आमचा खूप करमणुकीचा कार्यक्रम केला. त्यामुळे आम्ही तुमच्या टूरचे येण्यासाठी खूप उत्सुकता असतो. आणि कधी कधी असं होतं मॅडम की 10 दिवसाची 5 दिवसाची एक टूर असते, त्याच्यामध्ये त्यांना एवढा आनंद व्यक्त होतो. तर जेव्हा टूर संपते, जेव्हा ते रिटर्न येतात, तेव्हा त्यांना आनंद अश्रू येतात. हेच आम्ही विश्वास संपादन केलं मॅडम. एकंदरीत काय तर सद्धम्म टूर्स आणि भोसले टूर्स कडून एक आपुलकीची एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते, एक घरातलं वातावरण तयार होतं आणि अशा संपूर्ण वातावरणात आपण टूर घेता. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की जसं तुम्ही मगाशी म्हणाल की तुम्ही स्पेशल टूर्स घेता, जसं दुबई असेल, थायलंड असेल, अबुधाबी असेल, तर हे संपूर्ण जे टूर्स अरेंज करतात त्याबद्दल सांगा. मोस्टली माझी जी स्पेशल टूर आहे मॅडम, सर्वात आता दर महिन्याला 100 ते 150 लोकांना मी घेऊन जातोय. तर माझी जी स्पेशल टूर आहे ती आहे दुबई अबुधाबी. दुबई अबुधाबी टूर फक्त मी 70,000 करतोय. 70,000मध्ये मी ऑल इन्क्लूड देते, कारण की सर्वसाधारण माणूस पण आपल्या दुबईला गेला पाहिजे. मी दुबईला मॅडम VIP इंडिया बोलतो. VIP इंडिया याच्यासाठी बोलतो की दुबईमध्ये राहणारा 60% नागरिक हे इंडियन आहे, भारतीय आहे, त्याच्यामुळे मी VIP इंडिया बोलतो. आज दुबई जेवढी पण डेव्हलप झाली आहे हे इंडियन नागरिकांमुळे झालेली आहे, त्याच्यामुळे मी दुबईला VIP इंडिया बोलत असतो. त्याच्यामुळे माझा हा प्रयत्न आहे की दुबई ही कंट्री आहे, ह्या कंट्रीमध्ये 70,000 मी लोकांना कसं घेऊन जाऊ शकतो. 70,000 असं नाही की 70,000ची टूर घेतोय तर लोकांना कशी पण व्यवस्था देईल, कसं जेवणाची व्यवस्था देईल, कसं काही करेल असं नाही. दुबईची टूर मी नेतोय तर मुंबई टू मुंबई फ्लाईट तिकीट पण इन्क्लूड आहे, तिथे ट्रान्सपोर्टला बस AC बस येते,
तिथला गाईड राहतो मॅडम. त्याच्यानंतर इथला कंपनीचा गाईड मुंबई एअरपोर्टपासूनच असतो. असं नाही की तिथे गेल्यानंतर गाईड आहे. मुंबई एअरपोर्टपासूनच तुमच्यासोबत कंपनीचा गाईड राहतो. त्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये राहतं. 3 स्टार हॉटेल राहतं. ब्रेकफास्ट, डिनर, त्याच्यानंतर साईट सीन तिकीट, हे सर्व त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करतो. विजा झाला, इन्शुरन्स झालं, हे सर्व इन्क्लूड करतो. ते तिथे गेल्यानंतर त्यांना 1 रुपये आम्ही कोणती कंपनी घेत नाही. त्यांना फक्त शॉपिंगसाठीच पैसे ठेवायला लागतं. दुबईमध्ये त्यांना साईट सीनमध्ये बुर्ज खलिफा आहे, बुर्ज खलिफाचं तिकीट देतो. त्याच्यानंतर मिरॅकल गार्डन आहे, दुबई फ्रेम आहे, त्याच्यानंतर डेझर्ट सफारी आहे, क्रूज डिनर आहे, अबुधाबी सिटी टूर आहे. ह्या सिटी टूर आम्ही ही फक्त 5 नाईट 6 डेमध्ये फक्त 60,000 करतो. आता आमची नेक्स्ट टूर आहे ती 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर ह्या कालावधीमध्ये आता आमची अरे टूर वा. आहे. पण साधारण किती दिवसांची असेल ही? 5 नाईट 6 डेची मॅडम. 5 5 नाईट 6 डे मध्ये. ओके. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आतापर्यंत तुम्ही खूप सारे देश विदेश फिरलेले आहात आणि अनेक आठवणींचा एक संच तुमच्या आता मनामध्ये आहे. अशी एखादी आठवण सांगा. तसं मी भारतामध्ये सर्वच ठिकाणं बघितले आणि विदेशात पण भरपूर बघितले. मी असं मानलं जातं मॅडम की आपला देश, ह्या देशात तुम्हाला वाळवंट पण लागेल, ह्या देशात हिमाचल प्रदेश पण लागले, बर्फाळ प्रदेश, ह्या देशात तुम्हाला समुद्रकिनारी पण लागले. विदेशापेक्षा आपल्या देशामध्ये भरपूर काही आहे. भरपूर म्हणजे तुम्ही जसं हिमाचलमध्ये गेला विंटरमध्ये, तर तुम्ही त्या सीझनमध्ये त्या ठिकाणी गेला तर तुम्ही म्हणाल की आपण स्वित्झर्लंडला आलेलो आहे. पण माझी सर्वात आवडती आणि टूर म्हटलं तर लेह लडाख काश्मीर टूर आहे मॅडम. बरं. लेह लडाख ही काश्मीर, मनाली आणि लेह लडाख ही ॲडव्हेंचर टूर आहे. ही ॲडव्हेंचर टूर असल्यामुळे ही खूप सुंदर टूर आहे. जशी ही टूर मी स्टार्ट करतो तर काश्मीरपासून चालू करतो. काश्मीर नंतर कारगिल, कारगिल नंतर लेह, लेह नंतर आम्ही नुब्रा झाल्यानंतर पेंगॉम नंतर परत आम्ही येतो मनाली मार्गे. तर टोटल ही आमची 14 ते 15 दिवसाची टूर आहे. लेह लडाख खूप सुंदर अशी टूर आहे. लोक आम्ही बोलतो की ॲडव्हेंचर टूर आहे. लेह लडाखला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होतो, पण मी 6 ते 7 वर्षापासून मी लेह लडाखची टूर नेतोय. माझ्या कस्टमरला कोणत्याही प्रकारचा ऑक्सिजनचा प्रॉब्लेम येत नाही. ऑक्सिजन लावायचा पण त्यांना गरज कधी भासत नाही. मोस्टली माझ्याकडे सिनियर सिटीजन वर्ग आहे मॅडम, तरी पण आम्हाला कधी ऑक्सिजन लावायची वेळ येत नाही. आणि लेह लडाख खूप सुंदर आहे. म्हणजे एक निसर्ग बघायचा असेल तर मॅडम लेह लडाख सारखा एक निसर्ग बघितला पाहिजे लोकांनी. नक्कीच नक्कीच. सर, नवीन टूरची व्यवस्था कशा पद्धतीने आपण करता, अगदी थोडक्यात सांगा. नवीन टूरची व्यवस्था अशा प्रकारे करतो मॅडम. जशी आमची नवीन टूर आहे, आम्ही टूर किंवा गुगलवर सर्च करतो किंवा यूट्यूबला चॅनलवर काय व्हिडिओ बघतो, तशी आम्ही करत नाही. मी नवीन टूर कोणत्या प्रकारची टाकतो तर मी कंपनीचा संचालक म्हणून पहिले मी तिथे जातो, त्या देशात जाईल, ते ठिकाण बघेल, त्या ठिकाणांची व्यवस्था बघेल, त्या ठिकाणापासून हॉटेल किती लांब आहे, एअरपोर्टपासून हॉटेल किती लांब आहे, तिथे गेल्यानंतर बसची व्यवस्था कशी आहे, जेवण कसं आहे, त्याच्यानंतर साईट सीन कसं आहे, हे सर्वात पहिले मी सर्वे करतो मॅडम. हे सर्वे झाल्यानंतर तिथून आल्यानंतर मी त्या लोकांना ती जाहिरात काढतो किंवा त्या लोकांना सांगतो मी ही नवीन टूर काढतो अशा प्रकारची. कारण की लोकांनी मला संपर्क केल्यानंतर तिथल्या काही गोष्टींची माहिती विचारली तर मी बिनधास्तपणे सांगतो. कारण की मी तो देश किंवा आपल्या देशातले जे ठिकाण आहे ते मी बिनधास्तपणे बघितलेले असतं. त्याच्यामुळे मी लोकांना कोणती गोष्ट सांगताना मला कधीच म्हणजे त्यांना सर्व गोष्टी मी व्यवस्थित पद्धतीने सांगतो. त्याच्यामुळे मी पहिले सर्व गोष्टी बघतो, त्यानंतर टूर काढतो मॅडम. बरं. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुमच्या महाराष्ट्रामध्ये 350हून जास्त फ्रँचायझीज आहेत, इतकी मोठी टीम तुम्ही उभारलेली आहे. पण कंपनी स्थापन करताना किंवा आता हँडल करताना काही अडचणी आल्यात का? हो मॅडम. जसं सुरुवातीला एक मराठी माणूस आहे, मराठी माणसाला कोणताही उद्योग उभा करायचा असेल तर अडचणी येतच असतात. जसं 2014 नंतर टूर चालू झाले, थोडा पिकअप व्हायला सुरुवात झाली. कारण की धार्मिक टूर नंतर देश विदेशाच्या टूर मी चालू केल्या, त्या थोडाफार अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर करोनाचा कालावधी आला. ह्या करोनाच्या कालावधीमध्ये खूप आमचा मोठा लॉस झाला. म्हणजे करोनाच्या कालावधी जो फेब्रुवारीमध्ये आला, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै ह्या बुकिंग होत्या. ह्या बुकिंगचे लोकांनी बुकिंग केलेली अमाऊंट आम्ही परत दिली मॅडम. विशेष म्हणजे अमाऊंट दिली. जो माझा स्टाफ होता त्या स्टाफला मी पूर्ण करोनाच्या काळात मी सांभाळलं. त्यामुळे त्या स्टाफला मी करोना काळात सांभाळल्यामुळे आज माझ्याबरोबर स्टाफ पाठीमागे माझ्यासोबत माझ्या फॅमिलीसह
स्टाफ पूर्ण उभा राहिला आहे. जसं पहिले आम्ही सुरुवातीला माझी एक कार होती, त्या कारला मी भोंगा लावलेला होता. त्या भोंगा लावून प्रत्येक शहरात मी जायचो, प्रत्येक एरियात जायचो, प्रत्येकांच्या दारी जायचो, त्यांना मी ह्या टूरबद्दल माहिती सांगायचो. कारण की एखादा व्यक्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्स नवीन उद्योग चालू करतोय, लोकांना लगेच विश्वास बसत नाही. त्यामुळे मी त्या एरियात जाऊन, त्या शहरात जाऊन त्यांना व्यवस्थित पद्धतीची माहिती सांगायचो, त्यांना तेव्हा विश्वास पटायचा. मग करोना काळ गेल्यानंतर थोडा लोकांचा विश्वास निर्माण झाला. जसे आमचे गुगल असेल किंवा इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, आमचे ग्रुपचे फोटो यायला लागले. मोस्टली मोठ्या प्रमाणात मी 50 लोकांचाच ग्रुप करतो. त्यानुसार लोकांचे विश्वास निर्माण करून आम्ही म्हणजे असं नाही की चढ उतार आला जीवनात, पण आम्ही त्याला सामोरे जावं. जीवनात प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार येत असतो. तुम्ही सावरले गेले तर मॅडम तुमची प्रगती होती. आणि आज आमचे म्हणजे एक आनंद आहे की महाराष्ट्रीयन माणूस ह्या उद्योगात पडला आणि सक्सेस आहे. म्हणजे महिन्याला आमचे कमीत कमी मॅडम 15 ते 20 ग्रुप निघतात वर्षभरात. म्हणजे 2014 साली तुम्ही बघितलं असेल तर वर्षाला आमचे 3 ते 4 ग्रुप निघत होते. आज वर्षाला कमीत कमी 100+ आमचे ग्रुप बाहेर निघत आहे. आणि विशेष म्हणजे ते पण मोठमोठे, म्हणजे छोटे ग्रुप सोडून द्या, फॅमिली ग्रुप झाले किंवा स्कूल ग्रुप झाले किंवा कंपनी ग्रुप झाले, पण 50 लोकांचे आमचे 100+ ग्रुप बाहेर दरवर्षी येत आहे. आणि तेच लोक आम्हाला कंटिन्यू क्लायंट देत आहे मॅडम. तुमच्या बोलण्यातनं मला जाणवलं की कोरोना काळामध्ये तुम्ही अनेक सामाजिक कार्य देखील केलेलं आहे आणि वरून गरजू विद्यार्थ्यांना देखील तुम्ही काही मदत करता. या संपूर्ण सामाजिक कार्याबद्दल अगदी थोडक्यात सांगा. बरोबर. करोना काळामध्ये खूप म्हणजे करोना काळामध्ये सर्वांचा लॉस झालेला होता. गरीब व्यक्तीपासून सर्व मध्यमवर्गीय लोकांना खूप करोना काळात सर्वांना सामोरं गेलं. तर करोना काळामध्ये आम्ही लोकांना जेवण वाटप केलं. कारण की जेवणाची, कारण की दुकान बंद असले किंवा हॉटेल बंद होते, तर लोकांना करोना काळामध्ये आम्ही त्यांना जेवण वाटले. तसंच माझे वडील शामराव भोसले, माझे वडिलांचे आईवडील लहानपणीच एक्सपायर झाल्यामुळे, तर वडिलांनी खूप हालाकीचं जीवन जगलेलं होतं. त्याच्यामुळे वडील पोलीस डिपार्टमेंटला लागल्यानंतर तर त्यांनी ठरवलं की माझ्या जीवनात चा वाटा हा अनाथ मुलांसाठी द्यावा. वडिलांचा म्हणजे सर्व्हिस लागल्यापासून तर आत्तापर्यंत त्यांचा जो वाटा आहे तो गरीब मुलांसाठी, आम्ही अनाथ मुलांसाठी घेतो. वडिलांनी 2 मुलं दत्तक घेतलेले. आम्ही कंपनी त्यांचा सन्मान करते. म्हणजे करोना काळापासून आणि आत्ता आमचं सोशल वर्क चालू आहे. अनाथ मुलांना कपडे असो किंवा त्यांना वह्या पुस्तकं असो, हँडिकॅप लोक आहेत त्यांना व्हीलचेअर असो, ह्या गोष्टी आम्ही सर्व प्रोव्हाइड करतो. कोणी पण आमच्याकडे कधी मदतीला आलं, कोणत्या गोष्टीचं ऑपरेशन करायचं, गरजू व्यक्ती, अनाथ मुलं, कोणाचं पण काही असेल तर आम्ही मदत करतो. जसं MPSC UPSCचे मुलं काही येतं आमच्याकडे, MPSC UPSC मुलं आहे, अभ्यास करतोय, काही पुस्तकांना त्यांना पैशाची कमतरता आहे, त्यांना आम्ही पुस्तकं पण मॅडम एकंदरीत सगळ्या वर्गातील गरजू विद्यार्थ्यांना आपण मदत करताय, खूप सामाजिक कार्य देखील करताय. आणि आज तुम्ही झी24 तासच्या हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आलात आणि पर्यटनाविषयी आणि तुमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीविषयी एकदम योग्य माहिती तुम्ही दिलात, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच मॅडम. प्रेक्षक हो, हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास.